सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक आयोगाविरोधात काल महाविकास आघाडी आणि मनसेने मोर्चा काढला होता। सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर त्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या मोर्चाला परवानगी दिली नव्हती, मात्र तरीही मोर्चा काढण्यात आला, त्यामुळे मुंबई पोलिसांनी कारवाई केली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, सत्याच्या मोर्चा काढणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय, याबाबतचे अपडेट्स। आणि दुसरीकडे भाजपच्या मुकमोर्चावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय का? काल जो विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढला आहे त्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळते। कारण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती, तरी देखील हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। जे हायकोर्टाने नवे नियम दिले त्यानुसार नाकारण्यात आली होती। जो रहदारीचा रस्ता होता फॅशन स्ट्रीट ते CSMT स्थानकापर्यंत मोर्चा काढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला आणि यामुळे ही परवानगी सुरुवातीलाच देण्यात आली नव्हती, तरी देखील मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी आपण बघितलं तर जो भाजपकडून जो मुकमोर्चा काढण्यात आलेला होता त्यावर देखील गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया आहे ती सध्या एकंदरीत या दोन्ही मोर्चांवर आता गुन्हे दाखल होत आहेत। धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।